64 कलांचा कलाधिपती म्हणून गणरायाची ओळख आहे। 64 कलांचा कलाधिपती म्हणून गणरायाची ओळख आहे आणि लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी आता अवघी पुण्यनगरी सज्ज झालेली आहे। पुण्यातील विविध गणपती मूर्तींच्या दुकानात आकर्षक गणपती मूर्तींची तुम्हाला वेगळ्या पद्धती पाहायला मिळतीलच। मात्र मी सध्या पुण्यातल्या नारायणपेठेतल्या एका दुकानात आलोय, ज्या ठिकाणी या कलाकारांनी थेट गणपती बाप्पांचे वस्त्र, अगदी अतिशय विलोभनीय वस्त्र असे जे आहेत ते शिवून या गणपती बाप्पांना परिधान केलेले आहेत। आपण जर पाहिलं तर वेगवेगळ्या मूर्त्या ज्या आहेत ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि रत्न अलंकारित या सगळ्या मूर्ती ज्या आहेत त्या आपल्याला बाप्पाला या सगळ्या विविध रंगांच्या रूपाने या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। मग ज्यामध्ये गणपती बाप्पाचा सगळ्या गळ्यातल्या ज्या सगळे हार असतील किंवा गणपती बाप्पाला परिधान केलेले फेटे असतील आणि त्याबरोबरच शेला असेल तर त्याबरोबरच खाली जे वस्त्र आहेत ते देखील आकर्षक विविध रंगांचे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। आणि विशेष म्हणजे या दुकानात एकही मूर्ती तुम्हाला रिपीट झालेलं पाहायला मिळणार नाहीत आणि त्याचबरोबरीने अत्यंत कौशल्याने या सगळ्या गणपती मूर्तींची आपण जर वस्त्र पाहिले तर अतिशय सुंदर आणि रत्नजडित असे हार त्यांच्या गळ्यात आपल्याला पाहायला मिळतात। विविध रंग आणि विविध रूपांचे या गणपती आपल्याला मूर्ती ज्या आहेत त्या देखील आता या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। काही गणपतींच्या मूर्तीवर आपण जर पाहिलं तर जुन्या पेशवेकालीन फेटे आहेत, त्यासोबतच मोत्यांचे हार जे आहेत ते देखील या ठिकाणी परिधान केले। ते इतकंच नव्हे तर गणपती बाप्पाच्या बोटांमधल्या अंगठ्या ज्या आहेत त्यासुद्धा अगदी रत्नजडित अंगठ्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। ज्या या सगळ्या मूर्त्या बनवणारा कलाकार आहे तो आपल्यासोबत आहे, मयुरेश भोसले याचं नाव आहे। मयुरेश, जय गणेश। काय नेमकी ही सगळी तयारी आहे आणि विशेष म्हणजे प्रत्येक मूर्तीला या ठिकाणी वस्त्र परिधान केलेले आहेत, कशी सगळी तयारी तू केलेली आहेस आणि यामागची पार्श्वभूमी काय, तुझं बॅकग्राऊंड काय? मला लहानपणापासून आवड आहे गणपती बाप्पाला सजवण्याची। त्यानंतर लहानपणापासून आवड आहे आणि बाप्पा किती सुंदर दिसेल असं माझं म्हणणं आहे। त्यामुळे पण मग तू काय शिक्षण याच्यासाठी घेतलं होतंस का? तू सध्या काय कोर्स करतोस? कारण हे सगळं बनवणं, हे क्राफ्ट जे आहे हे कुठलाही साधा कलाकार करू शकत नाही, त्यामुळे याची तयारी कशी केली होतीस? कुठल्या कॉलेजमध्ये तू सध्या शिकतोस? मी भारतीय विद्यापीठ फाईन आर्ट्स कॉलेजमध्ये शिकतो। त्यानंतर मला ड्रॉइंगची आवड आहे, कलर स्कीम, त्यानंतर बाप्पाला कुठला रंग छान दिसेल कलर स्कीम वाईज, त्यानंतर हार, बाकीचे बारकावे ते सगळं हे म्हणजे किती महिन्यापासून साधारण तुम्ही या ठिकाणी तयारी करत असता? काय तयारी तुम्हाला या ठिकाणी करावी लागते? आणि आपण जर पाहिलं तर हे सगळे जे हार आहेत गळ्यातले वगैरे ते करायला किती वेळ लागतो? ते जानेवारीपासून ते सगळं काम चालू असतं। म्हणजे काय डिझाईन्स करायच्या, काय करायचं, बाप्पा यावर्षी नवीन रूपात कसा येईल, अजून मागच्या वर्षी काय केलं होतं त्याच्यात अभ्यास करून अजून काय सुधारणा करता येईल हे अभ्यास चालूच असतो जानेवारीपासून। साधारण जे वस्त्र परिधान केलेले आहेत सगळ्या बाप्पाला तू, त्याचं मेजरमेंट किंवा त्याची ॲक्युरसी तुला कशी जमते? आणि त्याबरोबरच गळ्यातले जे हार आहेत ते रत्नजडित हार आहेत, त्याच्यात विविध मेटल्स तू वापरलेले आहेस, तर याचे बारकावे तू कसे करतोस? त्याचा अभ्यास आपला पारंपरिक आपले हार आहेत त्याच्यात थोडंसं मॉडिफिकेशन करून, त्यानंतर बाप्पा आपला 1.5 फुटाचा असतो, 1.5 फुटाच्या मूर्त्यांना म्हणजे त्या साईजचे हार आपण बनवून हे घेतो। त्यानंतर लेस असतील, बाकीचे ब्रोच, पॅच ते आपण स्वतः डिझाईन करून घेतो। तर या ठिकाणी अनेक गणेश मूर्ती आहेत ज्याचं बालरूप जे आहे ते देखील आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि अशा अनेक मूर्त्यांसह आपल्याला हा कलाकार जो आहे तो सध्या अनेक मूर्ती घडवताना दिसतोय। अगदी लहान बाप्पाची जी मूर्ती आहे ती देखील आपल्याला या ठिकाणी मिळते, जी खरं तर वस्त्र जे आहेत त्यासोबतच रत्नजडित हिऱ्यांच्या सारखे जे मेटल्स आहेत ते देखील या मूर्तीमध्ये वापरले आहेत आणि त्यामुळे हे सुंदर रूप जे आहे ते अगदी साहजिकच डोळ्यांमध्ये डोळ्यांचं पारणं फेडणारं रूप जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं आहे। त्यामुळे आता आस लागली आहे ती प्राणप्रतिष्ठापनेच्या दिवसाची, त्यामुळे कधी गणराया आपल्या घरी विराजमान होतात याची आस आणि आतुरता सर्व पुणेकरांमध्ये पाहायला मिळते। कॅमेरामन किरण काजळेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।
तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.